नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख ही समोर आलेली आहे. कोणत्या महिलांना तिसरा हप्ता मिळणार आहे त्याबद्दल ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तरच चला मग व्हिडिओ सुरू करूया. माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना पहिला व दुसऱ्या हप्त्याचे पैसे पाठवण्यात आलेले आहे. महिलांना आता तिसरा हप्ता कधी मिळणार आहे याची वाट पाहत आहेत. याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे. लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा केले जाणार आहेत. तर नक्की कोणाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत ते थोडक्यात पाहूया. तर ज्या महिलांचे बँक खाते आधारशी जोडलेले असेल आणि ज्यांच्या बँक खात्यात डीबीटी इनेबल असेल त्याच महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. अनेक महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे पहिला व दुसरा हप्त्याची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही. अशा महिलांच्या बँक खात्यात पहिला व दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित पैसे 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार आहे ते पाहूया. तर मित्रांनो, 14 ऑगस्ट 2024 रोजी माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता जमा करण्यात आलेला होता. माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 16 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान जमा करण्यात येणार होता. तरी अद्यापही तिसरा हप्ता जमा झालेला नाही. पण आज ते येत्या 2 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होतील अशी माहिती समोर आलेली आहे. तर 1 ते 2 दिवसात तिसऱ्या हप्त्यात वितरित होणार आहे. तर खूप महत्त्वाची अशी अपडेट होती आणि ही अपडेट तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. धन्यवाद.